नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला बोलली होती की खूप स्पेशल दिवस आहे म्हणून. तर तो स्पेशल दिवस आहे म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी. आणि आमची ॲनिव्हर्सरी बघा 7/3/2021ला आमचं लग्न झालं होतं. आणि आईची त्यांची ॲनिव्हर्सरी पण त्याच दिवशी येते बघा. त्यांची ॲनिव्हर्सरी डेट आहे 7/3/1991. तर खूप स्पेशल दिवस आहे आजचा. आणि आई पण सकाळी झाल्या होत्या बघा. तर आईनी ना भोकरदनून बघा काय काय सामान आणलेलं आहे आम्हाला. आणि चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. आणि शिवचे पप्पा बघा ड्युटीला गेलेले. आता बघू आजचा काय प्लॅन आहे. तर आज आम्हाला काही वाटत नाही काही प्लॅन असेल तर चला समोर दाखवते तुम्हाला अजून. तर इकडे बघा ताईने मला खूप छान असे रामफळ दिले बघा. त्यांना माहिती नाही की त्याला रामफळ खूप आवडतात. तर चला मी एकदा प्लेटमध्ये पूर्ण काढून घेते, तुम्हाला दाखवते नंतर. तर बघा किती मोठे रामफळ दिले बघा ताईंनी माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यासाठीच दिले पण स्पेशल मला, कारण मला खूप आवडतं रामफळ. तर थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आणि ताई पण आमचा व्हिडिओ बघता बघा. तर त्या बघतच असेल माझा व्हिडिओ. तर परत एकदा थँक्यू. आणि शिवचं बघा ना काय चालू आहे. तर आणि आज शिव माहिती आहे का 4:30 वाजल्यापासून उठलेली आहे. आज ती बिलकुल झोपत नाही आहे, काहीच नाही. मग सकाळी ना तिच्यासोबत थोडंफार खेळून घेतलं. आणि आता वाजलेले सकाळचे 7. आणि आई बघा घरी आलेले आहे. तर इकडे बघा माझं सारं काम तसंच पडलेलं आहे, अजून चालू आहे आता आरामाने आवरणं. आणि आता आईला कामाला पण जायचं आहे बघा. तर इकडे शिवनी बघा ना आईला नखच मारलं. तिचे नखं खूप जळलं ते बघा. आणि आज आमच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाले बघा. तर 2021मध्ये माझं लग्न झालं होतं. आणि आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे. तर आता आईला पण जायचं आहे बघा कामाला. पहिले आईचं वगैरे आवरून देते आणि नंतर माझं काम आवरत बसते. इकडे शिवचं काय चालू आहे बघा. माझे मागे मागे केस ओढती. आणि एक म्हणताना काय म्हणतो आपण त्याला, योगायोग. पण माहिती आहे का तुम्हाला खरं तर आमच्या लग्नाची तारीख आहे ना 15 मार्च धरली होती. पण तेव्हा कोरोना चालू होता, त्यामुळे ना तर आम्हाला मागे घ्यावं लागली. कारण की नंतर आहे ना लॉकडाऊन लागणार होतं, त्यामुळे ना लवकर घेतली. तर 7 म्हणजे 7 तारखेची तीच होती बघा. आता 7 तारखेला घेतली. आणि नंतर आमच्या ॲनिव्हर्सरीच्या टायमाला, म्हणजे फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती ना, तेव्हा माहीत झालं की आईची त्यांची ॲनिव्हर्सरी पण आमची ॲनिव्हर्सरी होती. कारण माहिती आहे का आईच्या लग्नात आहे ना एक त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना टिप दिला होता. तर त्या टिपावर आहे ना तारीख वगैरे सगळे लिहिलेलं होतं. तर त्याच्यावर आहे ना मीच तो टिप बघितला होता पहिले. तेव्हा मला समजलं की त्यांची ना आमची ॲनिव्हर्सरी सोबतच येते. तर बघा आजचा दिवस तर खूप स्पेशल आहे. तर मंडळी शिवच्या पप्पांनी बघा 6 वाजता सांगितलं की आपल्याला जायचं आहे कॅफेमध्ये. तर लवकर रेडी व्हा. तर मग घरी काही टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी पार्लरमध्ये गेले बघा. पार्लरमध्ये थोडेसे ना मेकअप वगैरे करून आले. तर कशी दिसते मी कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याच्यामुळे ना पहिले ब्लॉग घेताना आला नाही तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं. तर त्याच्यासाठी मी सॉरी. आम्ही नंतर आहे ना केक वगैरे घेतला. केक घेतल्याच्या नंतर मग आमचं जिथं लोकेशन होतं तिथे आम्ही गेलो. ते जेव्हा मी मध्ये गेले होते ना तर तेव्हा बघा फोटो बघितले होते मी. खूप जुने फोटो आणि खूप साऱ्या आठवणी होत्या या फोटोसोबत. तर हे बघून आहे ना मला खूप छान वाटलं, खूप भारी. तर त्यानंतर बघा आमचं किती छान वेलकम झालं, तुम्हाला समोर दाखवते. हा जो व्हिडिओ आहे ना याला खूप छान असं सॉन्ग टाकलेलं बघा. तुम्हाला जर बघायचं असेल तर इंस्टाग्रामचं लिंक मी याला मेन्शन करते. पण मी याच्यात टाकू नाही शकत कारण की आपल्या व्हिडिओला लगेच कॉपीराईट येईल, त्यामुळे. छान असं वेलकम झालं मग आमचं तिथे. नंतर आम्ही केक वगैरे कट केला. शिव मॅडम बघा किती छान केक कट करताय. तर आम्ही घरून निघलो होतो ना तेव्हा शिव ना खूप परेशान करायला लागली होती. असं वाटत होतं की आता तिथं गेल्यावर काही राहणार नाही. पण तिथे गेल्याच नंतर शिव बघा ना किती छान खेळत होती. तर तिने बिलकुल आम्हाला परेशान केलं नाही आणि खूप छान असा कार्यक्रम एन्जॉय केला आणि आम्हाला पण करू दिला. तर शिव लव यू बच्चा. आणि आईन ते पण बघा किती छान दिसते. तर खूप छान अशी त्यांनी साडी वगैरे घातली होती. आणि आम्ही फॅमिलीच होतो, फक्त घरचेच होते. 8-9 जण होतो आम्ही बघा सेलिब्रेशन करण्यासाठी. ताईला त्यांना पण फोन केला होता पण त्यांचं काही यायला जमलं नाही कारण की खूप सारं काम असतं आणि घराचं पण काम चालू आहे त्यांच्या, त्याच्यामुळे त्यांचं येणंच नाही झालं. आणि इकडं शिवच्या बघा कसं चालू होतं खेळणं. छोटे बॉल भेटले आम्हाला तिला खेळायसाठी. तर मग तिथे घेतले. तर सगळ्यात पहिले हे क्रेडिट आहे ना तर आहोंना जातं, म्हणजे शिवच्या पप्पाला. तर त्यांनीच एवढं हे प्लॅनिंग वगैरे केलं बघा. डेकोरेशन, फोटोज तुम्ही बघा किती छान फोटो होते. हे बघूनच मला एवढं
भारी वाटलं ना खूप म्हणजे. आणि फर्स्ट टाईम आम्ही ॲनिव्हर्सरी ना बाहेर सेलिब्रेट करतो आहे ना, तर याच्या पहिले आम्ही प्रत्येक ॲनिव्हर्सरी ना घरी सेलिब्रेट करत होतो बघा. कारण घरी ना सगळे असता. पहिली ॲनिव्हर्सरी मी माझ्या मम्मीच्या तिकडे सेलिब्रेट केली होती माझ्या मम्मीने त्यांनी. त्याच्यानंतर 3 ॲनिव्हर्सरी आम्ही आमच्या घरी केल्या. म्हणजे आम्ही घरीच डेकोरेशन वगैरे करायचो, घरीच स्वयंपाक वगैरे बनवायचो, घरीच करायचो सगळं. पण ह्यावेळेस शिव होती. शिवच्या पप्पाला वाटलं यावेळेस काहीतरी स्पेशल करू आपण, तर त्यांनी असं छान असं आम्हाला सरप्राईज दिलं. तर माझ्यासाठी तर हे खूप भारी होतं, अनएक्सेप्टेड होतं माझ्यासाठी हे खूप. आणि तर खूप खूप थँक्यू तुमचे, तुम्ही एवढं छान सरप्राईज दिलं त्याबद्दल. नंतर आम्ही तिघांनी मिळून केक कट केला आमचं झाल्यास नंतर आई बाबांनी पण केला. तर फोटोग्राफरला आमचा व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे त्यांनी आम्हाला कट करायला लावला. पहिले तिथं आम्ही बोललोच होतो आईला बाबाला कट करू द्या, पण ते म्हणे की नाही पहिले तुम्ही करा. नंतर आई बाबांनी केलं बघा कट. नंतर त्यांनी दोघांना केक वगैरे खाऊ घातला आणि सगळ्यांनी त्यांच्यासोबत एक 2 फोटो घेतले. फोटो तुम्हाला समोर दाखवते, तुम्ही आमचे फोटो बघा. खूप छान असे मी 1 ते 2 फोटो वगैरे घेतले होते सगळ्यांनी. तर तुम्हाला कसे वाटले आणि कोणता छान वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि समोर त्यानंतर मग फोटो वगैरे काढले आम्ही. तिथून नंतर हॉटेलला गेलो जेवायसाठी. छान असं जेवण वगैरे केलं बघा आम्ही. समोर तुम्हाला दाखवणारच आहे कोणती हॉटेल आहे काय. तर टी व्ही सेंटरला आईसाहेब हॉटेल आहे ना, तर त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. तर शिव मॅडम बघा सगळे लाईटिंग वगैरेच बघत होत्या नुसत्या. त्यांना काहीतरी नवीन दिसत होतं, कारण की खूप दिवसाच्या नंतर आम्ही घराच्या बाहेर पडलेलो होतो. त्या शिवला छान वाटत होतं असं बाहेर फिरायला, त्यामुळे ती परेशान वगैरे कोणालाच काही करत नव्हती, काहीच नाही. तर जेवण वगैरे झालं आणि साईडलाच बघा बड्डेचे किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी एक छोटासा हॉल असतो. त्या हॉलमध्ये आम्ही मग सगळेजण गेलो. तिथे खूप छान असं डेकोरेशन होतं, म्हणजे हिरवी मॅटचं डेकोरेशन होतं. पाठीमागे हॅपी बड्डेचं स्टिकर लावलेलं होतं. तर मग आम्ही तिथे सगळ्यांनी 1 2 फोटो घेतले. त्यानंतर आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्याच्यानंतर बघा ना काय गंमत झाली, तर तुम्हाला सांगते, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा ना. तर इथं स्टॉप करसाल तर स्टॉप करू नका. खूप मज्जा आली बरं, तुम्हाला सांगते खूप भारी घडलं. इकडे शिवच्या आईचे एकदम फोटो घेतले. तर बाबा म्हणे मला पण शिवसोबत फोटो घ्यायचा आहे, तर बाबांनी पण तिच्यासोबत फोटो वगैरे काढले. तर आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच नंतर बघा आता समोर इकडे तर बघा आम्ही आत्ताच घरी आलो. आणि आमच्या साहेबांनी बघा काय काम केलं तर तुम्हाला सांगते. बाबा बाहेरच बसलेले होते, तर त्यांनी बाहेरून आतमधून ना गेट लावून घेतलं, म्हणजे बाबाला बाहेरच ठेवलं आणि घरात येऊन ना फोन पाहत बसले. एवढे हसायला आलं ना खूप. जेव्हा बाबा बाहेरून बघत होते ना आम्हाला, तर तेव्हा समजलं की बाबा बाहेर आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.